आहे आचरा बीच आणि आचरा खाडीच्या संगमावर. हा मालवणचा पण एक एंड पॉईंट आहे. समोरचा जो डोंगर आहे तो देवगड तालुक्यात येतो आणि इथे डोंगरावर जरा पुढे तुम्हाला आचरा लाईट हाऊस दिसेल आणि त्याच्यात जरा या बाजूला तुम्ही पाहू शकता काही मच्छीमार मासेमारी करत आहेत. काही जण पाण्यात आहेत तर काही जण त्यांचे साथीदार हे किनाऱ्यावर आहेत. तर चला जवळ जाऊन पाहूया त्यांना कोणकोणते मासे मिळाले आहेत ते. हे जाळं अजून समुद्रातून पूर्ण खेचून नाही झाले, पण जेवढं जाळं खेचलं आहे त्यात तुम्हाला काही छोटे छोटे मासे दिसतील. इथे एक मासा अडकलेला आहे. त्याशिवाय इथे त्यांनी जाळ्यातून काही मासे बाजूला काढून ठेवलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता ते अजूनही जाळं खेचत आहेत आणि त्यात इथे एखादा मासा मिळाला आहे वाटतं. चला आपण जाऊन पाहूया कोणता मासा आहे. वागळी माशासारखा मासा दिसतोय. माझ्या मते वागळीच आहे, पण आपण जवळ जाऊन पाहूया. मैंने भी पकड़ा 25 साल पहले। वहाँ पे बच्चे को पकड़ा के तर आता त्यांनी हा एक मासा सोडवून दिलाय. वागळी मासाच आहे हा. दाखव, उलटा करून दाखव. तुम्ही या इथे वागळी माशाचा चेहरा पाहू शकता. खूपच हसरा आणि निरागस चेहरा आहे. हा मासा अजूनही जिवंत आहे, त्यामुळे त्याचं तोंड हलतंय. मी तुम्हाला अजून क्लोजअप दाखवतो. त्यांचा अनुभव आचऱ्याबद्दल आपल्याबरोबर शेअर करत आहेत. तर दादा सांगा. मी फर्स्ट टाइम 25 वर्षापूर्वी आलो होतो इथे 1997 मध्ये. माझे वडील एक्स आर्मी आहेत आणि चंदा काका माझ्या वडिलांचे मित्र आहेत. आणि आज मी 25 वर्षांनंतर स्वतः आलो आहे. जे वस्तू मी एन्जॉय केली इथल्याबद्दल, आचऱ्याबद्दल, ती वस्तू आपल्या मुलासाठी त्यांनी पण एन्जॉय केली पाहिजे. तर मी आज इथे आपल्या मुलासोबत एन्जॉय करण्यासाठी आणि आपल्या मिसेसला पण घेऊन आलाय की त्यांनी पण एन्जॉय केला पाहिजे. इथला जो नैसर्गिक वातावरण आहे सुंदर, तसं वातावरण कुठेच नाही आहे. रमणीक नाही आहे. तर तुमचा 25 वर्षापूर्वीचा पण इथे फोटो आहे त्याच माझ्याबरोबर. तो पण मी दाखवेन. तो जो सेम फोटो मी आता काढला ना मास्टरसोबत, ते सेम फोटो त्यासोबत आहे. ठीक आहे, थँक्यू. तर विनायक जेव्हा 1997मध्ये आचरा बीचवर त्यांच्या वडिलांबरोबर आलेले, तेव्हा बीचवर मासेमारी चालू होते आणि तेव्हा मच्छीमारांना वागळी मासा मिळालेला. तर त्या वागळी माशाबरोबर त्यांनी तेव्हा त्या काळी फोटो घेतलेला. आणि आज 27 वर्षानंतर ते पुन्हा आचऱ्यात आलेत आणि आचरा बीचवर आजही योगायोगाने मासेमारी चालू होती. आणि आज जे मच्छीमारांना तुरळक मासे मिळालेले त्यापैकी एक वागळी मासा होता. तर त्यांना हा तो फोटो रिक्रिएट करायला मिळाला अगदी 27 वर्षानंतर. आणि आज त्यांनी त्यांच्या मुलाचा पण वागळी माशाबरोबर फोटो काढला. आपण अपेक्षा करूया तो जेव्हा मोठा होऊन पुन्हा आचरा बीचला येईल तेव्हा त्यालासुद्धा फोटो रिक्रिएट करायची संधी मिळू दे. तर मित्रांनो,